23 फेब्रुवारी तुझा 60वा वाढदिवस म्हणजे हीरक महोत्सवी वाढदिवस. फंटॅस्टिक फॅमिलीतील परिवार जे तुझ्या अतोनात प्रेम करत असतात त्यातील बऱ्याच मंडळींनी तुझ्यासाठी सरप्राईज व्हिडिओ सेट केलेला आहे. हा संपूर्ण व्हिडिओ आम्ही तुझ्यासाठी घेऊन येत आहोत. सादर जय जिनेंद्र. आज 23 फेब्रुवारी कमलेश भाऊचा 60वा वाढदिवस म्हणजे हीरक महोत्सवी वाढदिवस. आज 60व्या वर्षाच्या शुभेच्छा देत असताना मन अतिशय आनंदित होत आहे, कारण ज्याच्या सान्निध्यामध्ये मी 50-55 वर्ष साधारणतः हसत खेळत होतो, गप्पा गोष्टी शेअर करत होतो, आम्ही दोघी एकमेकांच्या गोष्टी मनात शेअर करीत होतो, अशा ह्या व्यक्तिमत्वाचा 60वा वाढदिवस खरंच खरं वाटत नाही. अतिशयोक्ती म्हणाल तर वावगं ठरणार नाही, पण मी सांगतो, या पृथ्वी तलावर भगवान श्रीराम नंतर जर आदर्श भाऊ निर्माण झाला असेल तर तो केवळ कमलेश भाऊ आणि कमलेश भाऊच. कारण मी जेव्हा बिकट परिस्थितीत असायचो तेव्हा तो नेहमी मला असं म्हणायचा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. खरोखरच बिकट परिस्थितीत जो उभा राहतो तोच खरा भाऊ. आज वडिलांचं छत्रछाया हरवल्याला साधारणतः 31 वर्ष झाली, पण या 31 वर्षामध्ये कधी छत्र हरवले याची जाणीव त्याने आम्हाला कधी होऊ दिली नाही. स्वतःच्या पदरात कमी पाडून सतत दुसऱ्यांचा घरातल्या मंडळींचा ध्यास घेतलेला होता. सतत घरात शांतता कशी नांदेल, घरात एकी कशी निर्माण होईल, हा सतत ध्यास त्याने घेतलेला होता. अशा ह्या व्यक्तिमत्वाचा आज 60वा वाढदिवस. एक जोश असेल किंवा कोटी म्हणा, पण तो सांगतो मी तुम्हाला, कमलेश भाऊच्या वयाला तारुण्यातच देवाने फुल स्टॉप देऊन ठेवलेला आहे. कारण असं हे चीड तारुण्य, दिसणार उमद व्यक्तिमत्व, हँडसम पर्सनॅलिटी, तरुणांनाही लाजवेल असं धडाडीचं कार्य करणारा, धार्मिक सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणार हा हे व्यक्तिमत्व, त्याचा आज हा 60वा वाढदिवस. त्याला शुभेच्छा देत असताना मन अतिशय गैरवरून येत आहे. कमलेश भाऊ, तुला 60व्या वर्षाच्या शुभेच्छा देत असताना मी शेवटी असंच म्हणेल की तू शतायुषी हो, दीर्घायुषी हो, आमचं आयुष्य तुला लाभो, तुझे छत्रछाया नेहमी आम्हाला कायमस्वरूपी लाभत राहो, अशा शुभेच्छा मी देत राहतो. आणि माझ्या या वाढदिवसाच्या शुभेच्छाला अल्पविराम देतो. जय जिनेंद्र. सर्वांना सादर जय जिनेंद्र. अहो, आज तुमचा 60वा वाढदिवस, हीरक महोत्सव. कमलेश या शब्दाचा अर्थ शांत आणि मृदू असाच होतो, आणि तसेच तुम्ही आहात. तुम्ही प्रत्येक रोलमध्ये एक आदर्श मुलगा, आदर्श भाऊ, आदर्श नवरा, आदर्श पिता, आदर्श सासरे, आदर्श आजोबा म्हणून उत्कृष्ट भूमिका पार पाडता. लग्न झाल्यापासून मला नेहमी पाठिंबा दिल्याबद्दल, माझ्या कठीण काळात मला प्रोत्साहित केल्याबद्दल आणि नेहमीच सावलीप्रमाणे माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल खूप खूप आभार. माझ्या आयुष्यात तुमच्यासारखा उत्तम जोडीदार असल्याचा मला खूप आनंद आहे. तुम्ही आपल्या मुलामुलींना योग्य संस्कार देऊन, धार्मिक शिक्षण देऊन त्यांना खूप छान घडवून वेळोवेळी मार्गदर्शन केले. मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजते की मला तुमच्यासारखा जोडीदार मिळाला. तसेच तुम्हाला धर्माविषयी अत्यंत गोडी आहे. अभिषेक, पूजा, स्वाध्याय करण्याची तुम्हाला आवड आहे. गुरूंचे आशीर्वादही तुम्हाला लाभले आहेत. धर्माचे अनेक पडत तुम्ही अंगीकारले. समाजात तुमची अगदी आगळी वेगळी ओळख आहे. सगळ्या गावचे जावई म्हणून तुम्ही ते नाते खूप छानरित्या पार पाडत आहात. आणि या ना अशा अनेक कारणांसाठी मला तुमची जीवनसाथी असल्याचा सार्थ अभिमान आहे. तुमच्या आयुष्यात नेहमी आनंदाचे क्षण राहो. तुमचे आयुष्य नेहमी सुख आणि आनंदाने भरलेले राहो. तुमचे जीवन असेच हजारो वर्ष बहरत राहो हीच ईश्वरसाठी प्रार्थना. तसेच तुमच्यासाठी काय लिहू, आभाळा एवढे कागद आणि समुद्रा एवढी शाई आपुडी पडणार. तसे 2 ओळी तुमच्यासाठी. व्हावं तुम्ही शतायुषी, व्हावं तुम्ही शतायुषी, व्हावं तुम्ही दीर्घायुषी. हीच माझी एकच इच्छा तुमच्या भावी आयुष्यासाठी. 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
कमलेश भाऊंचा 60वा वाढदिवस म्हणजेच हीरक महोत्सव। आज मी त्यांच्याबद्दल एवढंच सांगू इच्छिते की माझ्या लग्नाला 27 वर्ष पूर्ण झाली आणि मला भावासारखेच ते भाऊ लाभले। मी तिकडं 2 भावांचं प्रेम सोडलं असेल तरी इथं मला एका भावामध्ये 2 भावांचं प्रेम मिळालं आणि अशा भावांना शुभेच्छा देते। हॅपी बर्थडे भाऊ, जय जिनेंद्र। जय जिनेंद्र। आज माझ्या पप्पांचा 60वा वाढदिवस। एक आयडल पर्सन, केअरिंग अँड सपोर्टिंग नेचर अँड परफेक्ट फादर। त्यांनी वेळोवेळी दिलेलं गायडन्स माझ्यासाठी उपयुक्त ठरलं। थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग। अशा माझ्या सर्वांना सादर जय जिनेंद्र। आज 23 फेब्रुवारी 2024। आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू। खरंच इतकं माझं मन आज प्रसन्न आहे ना। आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी दुग्धशर्करा योगच आहे। का म्हणाल तर आज माझ्या लाडक्या लेकाचा 6वा वाढदिवस आणि ज्यांची मी कायमच लाडकी आहे अशा माझ्या प्रिय वडिलांचा 60वा म्हणजेच हीरक महोत्सवी वाढदिवस। खरं तर तसं बघितलं तर सगळ्याच बाप लेकींचं नातं हे जगावेगळं असतं, पण माझ्यासाठी माझे पप्पा हे आजही माझे हिरो आहेत। काय सांगू त्यांच्याविषयी आणि किती सांगू, शब्दांनाही मर्यादा असते, पण त्यांचं आपल्या कुटुंबावर असलेलं प्रेम आणि आमच्यावर असलेलं प्रेम हे अगदी अनंत आहे। आमचे पप्पा म्हणजे अगदी घरचा कणाच म्हणावा इतके गंभीर, कष्टाळू आणि तेवढेच प्रेमळ। एक आदर्श व्यक्तिमत्व कसं असतं याचं आम्हा सर्वांसाठी ते एक उत्तम उदाहरण आहे। प्रेमळ, कष्टाळू, धार्मिक, सत्वशील, तरीही सर्वांबाबत शुद्ध मन याचे वस्तुपाठ त्यांनी आम्हाला त्यांच्या आचरणातून, वर्तनातून घालून दिले आहे। उच्च विद्या विभूषित असूनही त्याविषयी कोणताही गर्व, अहंकार न बाळगता नेहमीच सर्वांशी, अगदी लहानांपासून थोरांपर्यंत नेहमीच प्रेमाने, आदराने बोलणारे, प्रत्येकाविषयी काळजी व कळकळ असणारे असे आमचे पप्पा। म्हणजे अगदी लोण्याहूनही मऊ असं हे व्यक्तिमत्व। साधी राहणी, उच्च विचारसरणी या तत्वावर चालणारे, त्याचबरोबर वक्तशीरपणा, सचोटी आणि त्यांच्याविषयी एक महत्वाचा गुण आमच्या पप्पांच्या ठिकाणी असलेला तो म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन। प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगलं दडलंय ही त्यांची विजिगीषू वृत्ती आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहील। घरातील कर्ता पुरुष म्हणून प्रमुख भूमिका सांभाळत असताना वाटेत येणाऱ्या अनेक अडचणींवर मात करत त्यांनी आज शून्यातून हे विश्व उभं केलेलं आहे। पै पै जोडून त्यांनी हा डोलारा उभा केलेला आहे। पैसा, संपत्ती या सगळ्या तर व्यावहारिक गोष्टी झाल्याच, पण त्यांनी माणसांची मनही जोडली। आपुलकीची, स्नेहाची, प्रेमाची अशी अनेक नाती त्यांनी तयार केली। ते नेहमीच म्हणतात की आपण वेळेला किंमत दिली तर वेळही आपली किंमत वाढवते। एक छोटीशी कविता सादर करतीये। मेरे पिता क्या है मेरे लिए, मेरे पिता क्या है मेरे लिए, मेरे पिता वो उंगली है मेरे लिए जिसने मुझे खड़े होकर चलना सिखाया, लड़खड़ाते कदमों को संभलना सिखाया, टूट कर बिखर कर फिर नए आसमान में उड़ना सिखाया। उसने ना रखा मुझे कभी बंदिशों में, उनकी खुशी हमेशा ही है हमारी ख्वाहिशों में। ऐसे महान व्यक्तित्व को आज मेरा दिल से है नमन। बनूं मैं हर जन्म में ही आप ही की ही लाडो, और यही है मेरा ईश्वर से नम्र निवेदन। Being your princess, nothing special than this, and I know that without you, I am nothing. आपण नेहमीच बघतो की खूप वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण लढत असतो आणि या लढ्यामागे नेहमीच
आपल्या आईवडिलांची आपल्याला खंबीर साथ असते. आणि खरंच माझे वडील हे एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणून तर आहेतच, पण एक उत्तम सल्लागार, एक उत्तम मार्गदर्शक म्हणून सुद्धा आहेत. हार से भी जिसने जीना सिखाया है, हार से भी जिसने मुझे जीना सिखाया है, उसी खुदा को मैंने अपना पिता पाया है. आणि खरंच पप्पा, तुम्ही आयुष्यात आहात. तुमचा आशीर्वाद, सदिच्छा आणि तुमचा धीराचा व प्रेमाचा असणारा हात हेच आमचं सगळ्यात मोठं बळ आणि धन आहे. प्रिय पप्पा, हीरक महोत्सवी वाढदिवसाच्या तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा. जीवेत शरदः शतम. तुम्हाला 60 वर्षाच्या 60व्या होतील त्याच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे पप्पा. सगळ्यांना जय जिनेंद्र. पप्पा, आज तुमचा 60वा बर्थडे. 60वा बर्थडे जरी असला तुमचा, तरीही तुम्ही आज तेवढेच एनर्जेटिक, फिट अँड फंटॅस्टिक पर्सन आहात. तुमच्याविषयी जेवढे बोलले तेवढे कमीच आहेत. पप्पा, तुम्ही माझे वडील असण्यासोबतच एक चांगले मित्र देखील आहात. माझ्या आयुष्यातील माझे सुपरमॅन, ज्यांना नेहमीच माझी काळजी असते, ज्यांचे माझ्यावर खूप प्रेम आहे. बोट धरून मला चालायला शिकवले. जन्म झाल्यापासून नेहमीच माझ्या प्रत्येक संकटात तुम्ही मला साथ दिलीये. यशाचा मार्ग तुम्ही म्हणून तुम्ही मला दाखवलाय. अशीच तुमची साथ माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत हवी आहे. तुम्ही माझा अभिमान आहात, तुम्ही माझा स्वाभिमान आहात. तुम्ही माझी जमीन तर कधी तुम्ही माझा आभाळ आहात. माझ्या यशाची रहस्य सगळे रिझन तुम्ही आहात. मी आज जे काही आहे, ऑल क्रेडिट गोज टू यू पप्पा. यू आर माय सपोर्ट सिस्टीम, यू आर माय गार्डियन. जगातील उत्कृष्ट वडील लाभल्याबद्दल मी स्वतःला खूपच लकी समजते. पप्पा, शेवटच्या 2 ओळी तुमच्यासाठी. तुम्ही चंद्र ताऱ्याप्रमाणे दीर्घायुषी व्हा. चुकलो आम्ही कधी वाट, तर दिव्यासारखे प्रकाशमान व्हा. पप्पा, तुम्हाला 60 निमित्त आरोग्य, सुख, समाधान, आनंद भरभरून मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वन्स अगेन विश यू अ व्हेरी हॅपी 60th बर्थडे पप्पा. लव्ह यू द मोस्ट. काका, आज तुमचा 60वा बर्थडे, म्हणजे आज हीरक महोत्सवी. काका, तुमच्याबद्दल लिहिलं तेवढं कमीच आहे, पण मी तुमच्यासाठी 2 लाईन बोलते. प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभवी, प्रत्येक विषयाबद्दल स्पष्ट मत मांडणारे, मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ, मला बाबापेक्षा जास्त जीव लावणारे, माझे सगळे लाड पुरवणारे, अशा माझ्या प्रिय काकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Hello uncle, wishing you a very 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 happy birthday. It's your diamond jubilee and 6 years of living life is a complete example of your courage, strength, goodness and everything. The challenges you have faced. But the most biggest challenge you have done till now is to keep the family joint, and of course I admire you forever for that. Being born into joint family and having support of a person like you defines a lot of things. You are inspiration, you are strength. You are the reason why I am here. Of course, all of us are living our own dream. Because you people, you and my father has devoted your dream to make our future secure. And one of the time, I feel that you might be one of the biggest standard chartered accountant. But you left that just because of us. And of course, to make us proud. And definitely it might be a reason that you want to. You are the person who has done a lot for your parents, and of course I feel if I could do 1% of that, I would be a greatest human being forever. Because whenever I have seen you while you were in the hospital, I feel that the courage, the motivation you want to live life was next level. Because when I see people around here, people give up at the age of 30, and you are at double the age, and still you have that courage. You wake up early, you do your meditation, and you do all that stuff that even the person at the 30 can't do. I want to say you that you are the elder one in the family. You are the supreme leader of the family. But you never met that proud moment. You never let us feel that you are the supreme. You always listen to things what we want to do, and you accordingly give your stuff and courage to the thing. Basically, I just want to say you that I might be your brother's son, but definitely I will be one of the best son. You will be happy because home is there is my brother, and I will make you sure that I and home will make you all proud one day. Definitely, might be sooner or later, but one day that is definitely gonna happen.
wishing you a very, very, very happy birthday. See you soon. Birthday wishes from London. Bye. Hello Dad, Jai Jinendra. As we are celebrating your 60th birthday today, your love, guidance and support has shaped me into the person I am today. On this milestone birthday, I wish you all the happiness, health and joy in the world. I want to take a moment out and express my deepest gratitude through few lines. हाच जन्म पुन्हा मिळणार नाही. असंख्य लोक मिळतील, पण तुमच्यासारखे वडील पुन्हा मिळणे शक्य नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डॅड. Lots of love and I miss you a lot. हॅलो, जय हिंद्र. बाबा, आज तुमचा पण बर्थडे आणि माझा पण बर्थडे. सेम पीच. हॅपी बर्थडे बाबा. You're so pure. Bye. Kiss you. प्रिय कमलेश, 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप उदंड शुभेच्छा. आईवडिलांची छत्रछाया गेल्यानंतर संपूर्ण जबाबदारी समर्थपणे पार पाडणारा, आईवडिलांसाठी सेला ॲडमिशन मिळवून देखील स्वतःच्या आनंदाचा त्याग करणारा श्रावण बाळ आज 60 वर्षाचा पूर्ण झाला. दोघी मुली सासरी सुखात नांदत आहेत. ओमसारखा उच्चशिक्षित आणि कर्तृत्ववान मुलगा, महत्त्वाचे म्हणजे ऋतासारखी सुयोग्य जोडीदार, 2 नातवांचा दादा, संध्यासारखा भाऊ म्हणजे रामलक्ष्मणाची जोडी, संध्यासारखी काळजी घेणारी वहिनी, स्वतः आजारी असताना जिथे सर्व घर आजारी पडते असा दुष्ट लागण्यासारखी ही फॅमिली. आजारी असताना सुपलजवळ तर ओम काकांजवळ, संदेशजवळ. आजारी म्हटल्याबरोबर रजा घेऊन धावत येणारी तेजू, असे सर्व दुग्ध शर्करा योग असून फॅमिली ती फॅमिली काय असते? फॅमिलीचे महत्त्व हेच असते, प्रेम द्या आणि प्रेम घ्या. ह्या सर्व गोष्टी फार कमी भाग्यवान लोकांच्या नशिबात असतात. कमलेश, 60व्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं म्हणजे असं वाटलं होतं की 60वा वाढदिवस खूप दणक्यात साजरा होईल, कारण बऱ्याच फॅन्टॅस्टिक फॅमिली मेंबरची इच्छा होती की गेट टुगेदर व्हावं. त्यानिमित्ताने पण झालं असतं, पण मला असं वाटतं तुला अजून रिटायर व्हायचंच नाही आहे, कारण तू 60चा वाटतच नाही आहे, अजून पण 40-45चाच वाटतो आहे. एनिवे चालेल, पुढे जधी रिटायर होशील किंवा तुला रिटायर व्हायचं वाटेल तेव्हा पार्टी दिली तरी पण चालेल. अरुणाने सांगितल्याप्रमाणे खरोखरच तू लहान वयात खूप चांगली जबाबदारी पार पाडलीस. वडिलांच्या मृत्यूनंतर खूप लहान वयात आपला फॅमिली बिझनेस उत्तमरित्या सांभाळला व त्यात चांगली प्रगती केली आहेस. त्याचप्रमाणे फॅमिलीच्या संपूर्ण फॅमिलीला खूप चांगलं त्याने तू चांगलं सांभाळ केलेला आहेस. खरंच कौतुकास्पद आहे सगळ्या गोष्टी. त्याचप्रमाणे धार्मिक कार्यामध्ये व आपल्या स्वतःच्या धार्मिक काळामध्ये तू स्वतःला खूप झोकून दिलंस. स्वतःचा वक्तृत्व कर्तृत्वाच्या जोरावर एक समाजात खूप मोठं मानाचं स्थान मिळवलं आहे, त्याचा खूप मोठा अभिमान आहे. आणि सर्व नातेवाईकांमध्ये सुद्धा खूप स्वतःचे रिलेशन डेव्हलप केले आहेत. याचं खूप कौतुक वाटतं या गोष्टीचं. पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पार्टीची अपेक्षा ठेवतो जरा जरूर. कमलेश, आतापर्यंत बऱ्याच संकटांवर, आजारावर मात करून ते इथपर्यंत पोहोचलास. प्रत्येक काम कौशल्याने करणारा, प्रत्येकाच्या भावनांची कदर करणारा, कुणावर संकट आले तरी धावून जाणारा, अशा दिलदार स्वभावाच्या माणसास शुभेच्छा देताना मन मात्र खूप भरून येते. लोकांच्या हृदयावरच नाही तर मनावर राज्य करणाऱ्या आमच्या छोट्या भावास वाढदिवसाच्या अगणित अनंत शुभेच्छा. हु इज कमलेश? कोण आहे कमलेश? कमलेश शेठ यांना 60व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा. शांताकुंज बिल्डिंग, डाव्या हाताच्या जाळीवर हत्तीचे चित्र अशा घरात जन्मास आलेले कमलेश शेठ. अरुणाताईला पुढे करून नंतर जन्मास आलेले कमलेश शेठ. CA पावेतोचे शिक्षण घेऊन वडिलांचा धंदा सांभाळणारे कमलेश शेठ. हत्तीच्या चित्तामुळे शांत स्वभाव असणारे कमलेश शेठ. शांत स्वभाव, मनमिळावू स्वभाव, यामुळे वडिलांना जाऊन 31 वर्ष झाले तरी संसाराचा रथ व्यवस्थित चालू ठेवणारे कमलेश शेठ. एका मुलीचे लग्न केले
दुसऱ्या मुलीचे लग्न केले. दोन नातवाचे स्वप्न साकारणारे कमलेश शेठ. राम आणि लक्ष्मण जोडीमध्ये रामाची भूमिका निभावणारे कमलेश शेठ. कमलेश शेठ आई वडिलांचे नाव असेच रोशन करण्यासाठी जुग जुग जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. कमलेश भैया आपल्याला 60व्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. उगता हुआ सूरज रोशनी दे इनको, खिलती हुई कलियां खुशबू दे इनको. हम सब सिर्फ शुभेच्छा देंगे इनको और देने वाला चंद्रप्रभु भगवान 100 साल की उम्र दे इनको. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. कमलेश भाई तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय जिनेंद्र. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you, Kamlesh bhai. Happy birthday to you. आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. उद्यापासून सुरू होणाऱ्या ज्येष्ठ नागरिक या पदासाठी आपल्यास हार्दिक शुभेच्छा. प्रिय मित्र कमलेश, 3 बहिणींचा प्रिय भाऊ आहे तू. मोनिका, श्रुतिका, ओमचे पिताश्री आहे तू. ऋतासारखी जीवनसाथी लाभली, लहान भावाला वेळोवेळी साथ दिली. प्रिय कमलेश, तू माझा मावस भाऊ आहे, पण त्यापेक्षाही तू माझा खास मित्र आहे. कारण लहानपणी आपण एकत्र राहायचो, एकत्र जेवण करायचो, एकत्र मजा करायचो. आपली इतकी घट्ट मैत्री होती की मित्र प्लस भाऊ अशी आपली जोडी असायची. प्रिय कमलेश, 60व्या हीरक महोत्सवी वाढदिवसानिमित्त आभाळवर मंगलमय शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा. जय जिनेंद्र. कमलेश, तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा व आशीर्वाद. तुला सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कमलेश मामाजी. मामाजी हे आमचे प्रेरणास्थान. मामाजी म्हणजे सर्वांना हसवणारे, सर्वांना मदत करणारे. असं म्हणतात की मामांची साथ व मामांचा डोक्यावर हात असणे ही भाग्याची गोष्ट, आणि त्याचप्रमाणे आम्हाला हे भाग्य तुमच्या रूपात मिळाले. मामा, तुम्ही असेच नेहमी हसत राहा, सर्वांना हसवत राहा आणि असंच आनंदाने तुम्ही आपलं पुढील आयुष्य जगत राहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामाजी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कमलेश भाई. आमच्या पूर्ण परिवारातर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जय जिनेंद्र. आज आमच्या लाडक्या कमलेश मामाचा 60वा वाढदिवस. मामा भाच्यांसाठी मित्रांपेक्षाही कम नसतात. ज्यांचे मामा चांगले असतात त्यांच्या आयुष्यात कोणतेही गम नसतात. मामा म्हणजे मायाळू माणूस, हे आमच्या कमलेश मामासाठी अतिशय सार्थ ठरतं. मामा या शब्दातच 2 वेळेला मा या शब्दाचा उल्लेख होतो, ज्याचा अर्थ आईपेक्षाही डबल प्रेम करणारे. खोडकर बालक ते खंबीर आजोबा अशा आयुष्यातील विविध भूमिका सार्थ पार पाडणाऱ्या आमच्या कमलेश मामा आज हीरक महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत आहेत. त्यासाठी स्मिता, अनिल शाह आणि सर्व परिवारांकडून त्यांना भरभरून कोटी कोटी शुभेच्छा. सालस, कर्तबगार, मायाळू, प्रेमळ, सल्लागार, कुटुंबातील विविध भूमिका अतिशय सार्थ पार पाडणाऱ्या आमच्या कमलेश मामांना याच्या पुढील आयुष्य अतिशय सुखाचे, समृद्धीचे, आरोग्याचे व आनंदाचे जावो ही परमेश्वर चरणी प्रार्थना. जय जिनेंद्र कमलेश मामा, तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. हॅपी बर्थडे मामा. Many happy returns of the day. Happy 60th birthday. Happy diamond jubilee.
दुआ तुमको देता जहाज सारा, मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा। नमस्कार सर्वांना, सप्रेम जय जिनेंद्र। 23 फेब्रुवारी 2024 आमचे मोठे मामा म्हणजे कमलेश मामांचा हिरक महोत्सवी 60वा वाढदिवस। आज या दिवशी मामांना वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन करताना अतिशय आनंद होत आहे। सर्वात प्रथम जेव्हा संदेश मामांचा व्हॉट्सअपवर मेसेज आला की कमलेश मामांचा 60वा वाढदिवस होऊ घातला आहे, विश्वासच बसला नाही। कमलेश मामा 60चे झाले, कारण अजूनही ते इतके ॲक्टिव्ह आहेत, इतकं ते समोर असून सगळ्या कार्यामध्ये अजूनही अग्रेसरपणे भाग घेतात। त्यावरून त्यांनी 60 गाठली आहे असे वाटतच नाही। सर्वप्रथम मामांची आठवण म्हणजे सांगण्याची झाली तर लहानपणी जेव्हा आम्ही एप्रिल मे महिन्याच्या सुट्टीत आजोळी जायचो चोपड्याला, तर तेव्हा आमच्याशी संदेश मामा, कमलेश मामा इतके सर्व खेळांमध्ये भाग घ्यायचे, कारण ते समवयस्कच असल्यामुळे असे आम्हाला मामा म्हणून वाटलेच नाही, एक मित्र म्हणूनच वाटले दोघे। तर त्यात आंधळी कोशिंबीर, पकडापकडी, नंतर आट्यापाट्या, पत्ते खेळणं, नंतर गच्चीवर जाऊन रात्री खिचडीचा, आजीने केलेली गरमागरम खिचडी, त्याचा आनंद घेणं चांदण्यांमध्ये, या सर्व गोष्टींमध्ये आम्ही सगळेजण एकत्र असायचो आणि खूप तेव्हा आम्ही धमाल केलेली आहे। अजूनही त्या आठवणी अशा कोरल्या गेलेल्या आहेत। आणि तेव्हापासून आम्ही बघितलेलं आहे की मामांचं व्यक्तिमत्व म्हणजे अतिशय कापसासारखा मऊ असा स्वभाव, धार्मिक कार्यात अग्रेसर, कधीही कोणावर रागवणं नाही, चिडून बोलणं नाही। अशा मामांचं एक पूर्ण आयुष्याचा जर सारीपाट उलगडून बघितला तर त्यांच्या या व्यक्तिमत्वात सगळ्यात मोठा मोलाचा वाटा आहे तो आजी आजोबांच्या संस्कारांचा अर्थातच। त्यानंतर ऋतामामींनी त्यांना दिलेली आयुष्यभराची जी साथ आहे ती आपण बघितलेलीच आहे। प्रत्येक प्रसंगात त्या त्यांच्याबरोबर ठामपणे उभ्या राहिल्या आहेत। त्यांची संसार वेलीवरची तिन्ही मुले आज जी त्यांच्या मार्गावर प्रशस्तपणे लागलेली आहेत। संध्या मामी, संदेश मामा, तेजू, सुफल यांच्यावर देखील मामांनी अतिशय आपल्या मुलांप्रमाणे प्रेम केलेले, कधी त्याला भाऊ म्हणून त्यांनी वागवलंच नाही। त्याच्यामुळे ही राम लक्ष्मणाची जोडी आपल्या सर्व कुटुंबियांमध्ये अतिशय प्रसिद्ध अशीच आहे। कमलेश मामांनी त्यांच्या आयुष्यात बऱ्याच गंभीर प्रसंगांना, गंभीर आजारांना देखील अतिशय ठामपणे आणि खंबीरपणे तोंड दिलेलं आहे, तेही आपल्याला ज्ञात आहे। ह्या सर्वातून मार्गक्रमण करताना आज त्यांनी 60 गाठलेली आहे। खरोखरच स्तुत्य असं आहे। तर पुन्हा एकदा माझ्या सर्व कुटुंबांतर्फे, दीपक कुमार, माझा मुलगा यश, या सर्वांतर्फे मामा आपणास 60व्या वाढदिवसाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा। असेच तुम्ही ॲक्टिव्ह राहा, तब्येतीची काळजी घ्या आणि तुमच्या धार्मिक कार्यात अग्रेसर राहा, शतायुषी व्हा आणि 100 गाठताना आम्हाला बोलवा, हीच आमची अपेक्षा। पुनश्च एकदा अभिष्ट चिंतन करून माझे 2 शब्द संपवते। सर्वांना सप्रेम जय जिनेंद्र। मामा, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। कमलेश मामा, आज तुम्ही 60व्या वर्षात पदार्पण करत आहात, तुम्हाला वाढदिवसाच्या आमच्या पूर्ण फॅमिलीकडून शुभेच्छा। या 60 वर्षात तुम्ही खूप सुखदुःखांना धैर्याने सामोरे गेलेत, त्याचबरोबर धर्माचे पालनही करतात। CEO होऊन तुम्ही दादांचा बिझनेसही चांगल्या रीतीने सांभाळला, त्यातही प्रगती केली। तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना। 60व्या वर्षाच्या पुन्हा तुम्हाला वाढदिवसाच्या एकदा शुभेच्छा। जय जिनेंद्र। जय जिनेंद्र। आज कमलेश मामांचा 60वा वाढदिवस, त्यांना माझ्या कुटुंबाकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मनमिळावू, सगळ्यांना समजून घेणारे, मितभाषी, प्रतिकूल परिस्थितीमधून माणसाने कशी प्रगती करावी हे त्यांच्याकडनं शिकायला हवं। धर्माबद्दल त्यांना प्रचंड आस्था आहे, असे हे व्यक्तिमत्व त्यांना उदंड व उत्तम आरोग्यमय आयुष्य लाभो अशी मी जिनेंद्र प्रभूचरणी प्रार्थना करतो व माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून त्यांना 60व्या वाढदिवसाच्या पुनश्च खूप खूप शुभेच्छा देतो। जय जिनेंद्र। मामा, आज तुमचा 60व्या वाढदिवसाबद्दल आमच्या सर्वांकडून शुभेच्छा। तुम्ही एक निर्मळ मनाच्या, सगळ्यांना समजून घेणाऱ्या,
आज वडील गेल्यानंतरही तुम्ही आम्हाला एक आधार सारखे आहे. आमच्या सर्वांकडनं परत तुम्हाला एकदा शुभेच्छा. जय जिनेंद्र मामा, तुला 60व्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आसमान की बुलंदियों पर नाम हो आपका, चांद की धरती पर मुकाम हो आपका. हम तो रहते हैं छोटी सी दुनिया में, पर ईश्वर करे सारा जहां हो आपका. जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं. मामा, आपल्या आयुष्यात खूप सारी अनमोल नाती असतात. भाऊ बहिणी, आई वडील सगळ्यात जवळचे असतात. त्यात मामा पण हा खूप जवळचा आहे. आणि मामा या शब्दामध्ये माम आणि मा असा 2 वेळा येतो. मामा, तुम्ही आम्हाला कधीच म्हणजे असं मोठे मामा आहे किंवा असं कधीच आम्हाला जाणवू दिलं नाही. नेहमी तुम्ही आमच्या मित्रासारखे नेहमी आमच्याशी चेष्टा मस्करी करणार, हसत खेळत राहणार. कधी कुठल्या गोष्टीचा राग न येता, लोभ न मानता खूप सुंदर नातं आपलं मामा भाच्यांचं आपण निर्माण केलेलं आहे. आणि तुमच्यासारखे मामा भेटणं ह्या आयुष्यामध्ये फार कमी आहे. जसं तुम्ही एक मामा म्हणून खूप चांगले आहात आमच्यासाठी, तसंच तुम्ही एक आदर्श मुलगा म्हणून पण खूप आजीची सेवा करताना मी बघितलं हे तुम्हाला. रोज दुकानावरून आल्यानंतर आजीला पहिले विचारणार, आई तू औषधं घेतली का, तू कशी आहेस, तुला बरं वाटतं ना. हे एक आदर्श असल्याची पावती आहे तुमची, जी आम्ही डोळ्यांनी बघितली आहे. आणि आईला पण हेच हवं असतं की आपल्या मुलाने निदान 2 शब्द आपल्यासाठी विचारावे आणि थोडा वेळ तरी आपल्याला द्यावा. आणि ते तुम्ही पूर्ण पार पाडलेलं आहे. आणि मामा, मला असं वाटतं तुमच्याबद्दल जे बोलावं ते फार कमी आहे. आणि मला बोलणं तर कमी आहे, तुमच्याबद्दल लिहिलं तरी फारच कमी असणार आहे. मामा, तुम्हाला 60व्या वर्षाच्या माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. जय जिनेंद्र मामा, तुम्हाला 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दुआ है यह दिन हर साल आए, हर बार यह दिल गुनगुनाए और गाए. आप जियो हजारों साल, ही मेरी तमन्ना आहे. आपल्याला हे पुढील आयुष्य हे आरोग्यदायी व उत्तम भरभराटीचे जावो ही शुभेच्छा. हॅपी बर्थडे मामाश्री. जय जिनेंद्र, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. दादा म्हणू की मामा म्हणू, कारण आईच्या समवयस्क असल्यामुळे तुम्ही मला नेहमीच माझे मामाच वाटत आला आहात. आजोबा कधीच वाटला नाहीत, नात्याने आजोबा असलात तरी. तुम्हाला तुमच्या 60व्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तुम्ही हीरक महोत्सव काय वयाचा अमृत महोत्सव आणि शतकही गाठावं अशी माझी ईश्वराकडे प्रार्थना. काय बोलायचं हा प्रश्न होता. मग अचानक मला माझी कविता आठवली. त्या कवितेचं नाव आहे कर्ता. आणि कर्ता म्हणून म्हटलं की तुम्हाला ती चपखल बसेल, म्हणून मी ती कविता माझी वाचून दाखवते तुमच्यासाठी. तर ही कविता तुमच्यासाठी डेडिकेट. कर्ता. कधी कधीच गोड, बरेचदा तिखट आणि अनेकदा चवीपुरता असतो तो घरचा कर्ता असतो. ज्याचा देणारा हात सदैव भरलेला आणि घेणारा सदा रिता असतो तो घरचा कर्ता असतो. ज्याच्यामुळे कुटुंबाचे भविष्य लख्ख पण ज्याचा वर्तमान ओझरता असतो तो घरचा कर्ता असतो. दुसऱ्यांसाठी सैल सुटणारा त्याचा खिसा स्वतःवर खर्चासाठी मात्र सरता असतो तो घरचा कर्ता असतो. सृष्टीला धरून ठेवते ती धरती असेल तर अख्ख्या परिवाराचा जो धरता असतो तो घरचा कर्ता असतो. स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला सारून मुलाबाळांच्या स्वप्नांचा पुरस्कर्ता असतो तो घरचा कर्ता असतो. संकटकाळी पाय रोवून राहतो पुढे उभा. संकटकाळी पाय रोवून राहतो पुढे उभा. जो खऱ्या अर्थाने आपला दुःख हरता असतो तो घरचा कर्ता असतो. तर ही कविता माझ्याकडून तुम्हासाठी
तुमचा 60वा वाढदिवस खूप खूप आनंदात जाओ. तुम्हाला संपूर्ण परिवाराचा सहवास लाभो. तुम्हाला खूप खूप आयुष्य, आरोग्य, धन, संपत्ती आणि वैभव लाभो अशी प्रार्थना. हॅपी रिटर्न्स ऑफ द डे दादा. तुम्हाला तुमच्या 60व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. तुमचे पुढील आयुष्य खूप निरोगी आणि आनंदायी जाओ. तुम्हाला शुभेच्छा. ऐका ना, कमलेश मामांचा कितवा बर्थडे आहे, म्हणजे मी त्यांना बर्थडेसाठी विश करू शकेन. मला अरे तुमच्यासाठी ते एक माझे video मामा आहेत बनवायचा आहे. पाखी, तुझे दादा आहेत ते माझे मामा आहेत ते, आणि आज त्यांचा 60th बर्थडे. खोटं प्लीज बोलू नका. खोटं बोलणं चांगलं नसतं. ते 30 इयर्सचे हे सगळ्यांना माहिती आहे. पाखी त्यांचा 60th बर्थडे म्हणून आपण व्हिडिओ बनवतोय. ते सगळं सोड आता. ऍटलीस्ट विश कर बर्थडे. त्यांचा 30th असू दे, 15th असू दे, 60th असू दे, विश कर बर्थडे. 60th नाहीच आहे. हॅपी बर्थडे मामा. अरे पाखी मामा नाही, दादा बाबू. तेच बाबा. जय जिनेंद्र. हो, पाखीचा व्हिडिओ बघून तुम्हाला वाटत असेल ना की ही सारखं 30th बर्थडे असं का म्हणतेय, पण साहजिकच आहे ना. कमलेश मामांची एनर्जी, त्यांचं एन्थुझियाझम, प्रत्येक कार्यातली त्यांची उत्सुकता हे पाहता कोणाला वाटेल की आज त्यांची 61 आहे. नक्कीच नाही. आणि हे असंच वाटत राहावं. तुमची एनर्जी आणि तुमचं एन्थुझियाझम हे असंच कायम राहावं. आम्हाला तुमची अशीच साथ मिळावी. आणि येस, ईश्वरचरणी हीच प्रार्थना करते. आज तुमच्या 61चा बर्थडे विश करते. असंच आम्ही तुमच्या 100वीला देखील असेच बर्थडे विश करू आणि आपण मस्त मस्त सगळे तुमचे बर्थडे छान छान सेलिब्रेट करू. पुन्हा एकदा मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र मामाजी. अत्यंत शांत, प्रेम, संयमी असे भरपूर गुण असलेले आमचे मामाश्री. कधी कोणाचे मन दुखवले नाही, सगळ्यांना आपलेसे करणारे. आज त्यांचा 60वा वाढदिवस, पण त्यांच्याकडे बघून असे वाटत नाही की त्यांचा 60वा वाढदिवस आहे. 2 नातींचे आजोबा, अत्यंत धार्मिक, सगळ्या कामात अग्रेसर असणारे असे आमचे मामाश्री. यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपले पुढील आयुष्य आरोग्य आनंदी जावो ही प्रभूचरणी प्रार्थना. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. कमलेशबाई, आज तुझा वाढदिवस. दरवर्षी येतो हा दिवस, पण आजचा दिवस आहे स्पेशल. 60 वर्ष पूर्ण होणार, हीरक जयंतीचा दिवस स्पेशल. जीवनाचा एक एक क्षण अनमोल. या जीवनात तुझा आहे महत्त्वपूर्ण रोल. मध्यंतरी जीवनरूपी नौका झाली होती डोलमडोल, पण त्यातून बाहेर निघून तू सांभाळला झोल. आधारस्तंभ आहे तू परिवारचा मेन. तू आहे आमच्या जीवनातील ग्रेट मॅन. निरोगी, स्वस्थ, मस्त, जबरदस्त रहा हीच वितरागी प्रभूच्या चरणी प्रार्थना. हीरक जन्म महोत्सवचा खूप खूप शुभेच्छा. भगवान पूर्ण करो तुझ्या सर्व इच्छा. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे भाई. एन्जॉय युअर स्पेशल डे. एन्जॉय युअर स्पेशल डे. जय जिनेंद्र. જય જીનેન્દ્ર કમલેશભાઈ. આજે તમારી 60 વર્ષની ઉંમર થઈ ગઈ. અમને તો લાગતું જ નથી કે તમે 60 વર્ષના થઈ ગયા. તમને તમારા જન્મદિવસની ખૂબ ખૂબ શુભેચ્છાઓ. તમારું શરીર તંદુરસ્ત રહે, તમે સુખ શાંતિ સમૃદ્ધિ મળે તે અમારી પ્રભુને પ્રાર્થના. જય જીનેન્દ્ર. વિશ યુ વેરી હેપી રિટર્ન્સ ઓફ ધ ડે. Hello, good morning. This is Rashi Vipul Jain and I am going to say something about Kamlesh Mama, who is very innocent, kind and very caring person. Kamlesh Mama, happy birthday to you. May God bless all the things that you deserve in your life, and may this day becomes very special to you. Happy 60th birthday, dear Mama. You are the bestest Mama in the world. You have given us very much of joy and happiness, and relative like you is the best gift in our life. May you live long,
50,000 years you live, and you live with joy and happiness, and may your all dreams become true. Happy birthday, Mama. Thank you. जय जिनेंद्र. डिअर कमलेशबाई, तुला 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप लाख लाख आभारभर शुभेच्छा. अतिशय मनमिळावू असा स्वभाव, चेहऱ्यावर नेहमी हास्य, नातेवाईक असो, फ्रेंड सर्कल असो, सगळ्यांशी खूप प्रेमाने वागणे, मदत करण्यासाठी तत्पर, सामाजिक कार्यातही पुढे, सोशल मीडियावरूनही ॲक्टिव्ह अशी हँडसम यंगेस्ट अशी पर्सनॅलिटी म्हणजे कमलेशबाई. कमलेशबाई, मी तुला जेव्हापासून बघत आली आहे, मी तुला चिडताना कधीच बघितलेलं नाही, दरवेळेस तुला हसताना आणि प्रेमाने बोलतानाच बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे कमलेशबाई, कुटुंब प्रमुख म्हणून तू तुझ्या जबाबदाऱ्या खूप छान पार पाडल्या आहेत. तुझ्या घरच्या मुलांना खूप छान संस्कार देऊन त्यांचे शिक्षण खूप छान प्रकारे घडवून आणले. तसंच लहान भाऊ, त्याची फॅमिली आणि तुझी स्वतःची फॅमिली यांना खूप छान प्रकारे तू सांभाळलं. कुटुंब प्रमुख म्हणून तुझी जबाबदारी खूप छान प्रकारे पार पाडली. आता तुझा आजोबा झाला आहे म्हणून तुझे खूप खूप अभिनंदन. आणि अशाच प्रकारे तुला खूप प्रमाणात सुख, शांती, समृद्धी, आयुष्य, स्वास्थ्य आणि खूप छान असे मंगलदायी क्षण लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुला परत एकदा 60व्या वाढदिवसाबद्दल खूप खूप लाख लाख आभार, शुभेच्छा. जय जिनेंद्र कमलेशभाई, तुम्हाला 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बी हेल्दी, स्टे हॅपी. जय जिनेंद्र. मामाजी, एकच इच्छा माझी, नेहमी राहा असेच आनंदी, तुमचा हात नेहमी राहो डोक्यावर, हीच जिनेंद्र प्रभूला मागणी. मामाजी, तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. जय जिनेंद्र. आज आपले कमलेश मामाजी यांचा हा हिरक महोत्सवी वाढदिवस. आपल्या नावातील कमळाप्रमाणे शांत, स्वस्वभावी आणि धार्मिक असेही आमचे मामाजी. मामाजी, आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा हा वाढदिवस आपल्यासाठी एक सुखद आठवण ठरावी आणि या सुखद आठवणींनी आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं ही जिनेंद्र प्रभूंच्या चरणी प्रार्थना. शुभ जन्मदिनं तुभ्यं, शुभ जन्मदिनं तुभ्यं, शुभ जन्मदिने तव हे, सकलं मधुरं भूयात्, सकलं सफलं भूयात्, सकलं च शुभं भूयात्. जय जिनेंद्र. हॅपी बर्थडे कमलेश मामाजी. तुमच्या यशाचा आभाळ अधिक अधिक विस्तारित होत जाओ. तुमच्या सुखसमृद्धीच्या सागराला किनारा नसावा. तुमच्या आनंदाची फुले नेहमी बहरलेली असावं. आपले पुढील आयुष्य सुख, समृद्धी, आनंद आणि ऐश्वर्याचे जावो हीच आपल्या वाढदिवसाला मी शुभेच्छा करते. विश यू अ हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे मामाजी. हॅपी बर्थडे दादाजी. कमलेश मामाजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कमलेश मामाजी यांनी फॅन्टॅस्टिक ग्रुपची ओपनिंग केल्यानंतर आपल्या सर्व नातेवाईकांमध्ये जवळीकी निर्माण झालेली आहे. कमलेश मामाजींनी फॅन्टॅस्टिक ग्रुपमध्ये अशा नातेवाईकांना ॲड केलं की ज्या नातेवाईकांना आम्ही कधी ओळखतही नव्हतो. अशा नातेवाईकांची आमची त्यांच्याजवळ ओळख झाली आणि मलाही भरपूर नातेवाईक ओळखत नव्हते, तेही नातेवाईक मला ओळखायला लागले. कमलेश मामाजी हे समाजातील एक उच्च व्यक्तिमत्व हे आहे. हे प्रत्येकाच्या सुखादुःखात नेहमी हजर असतात आणि मामाजींची अशीच नेहमी प्रगती होत राहो, असेच बड्डे दरवर्षी मनवत राहो. कमलेश मामाजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे मामाजी. जय जिनेंद्र. 23 फेब्रुवारी माननीय चोपडा निवासी आमचे सर्वांचे आवडते कमलेश मामा यांचा 60वा हिरक महोत्सव वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. मामाश्रींना आमच्या पूर्ण परिवाराकडून, कमलेश्वर परिवाराकडून खूप 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 शुभेच्छा. परमेश्वर आपल्याला उदंड व निरोगी आयुष्य देवो हीच आमच्या पूर्ण परिवारातर्फे आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय जिनेंद्र. आपका नाम हो, जहाँ पर दुनिया का आपको सलाम हो. मुश्किलें तो आती रहती है राहों पे काका जी,
दुआ करते हैं एक दिन वक्त आए कि वक्त आपका गुलाम हो। काका जी, आपको बर्थडे की बहुत सारी शुभकामनाएं, लोहाड़े परिवार की तरफ से बहुत सारी शुभकामनाएं। मैंने हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे कमलेश अंकल। आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000। खुदा से यही दुआ है हमारी, उम्र बहुत लंबी हो तुम्हारी। अभी तो हुए हैं बस 60 साल पूरे, सदियों की सौगात रहे झूली में तुम्हारी। हैप्पी बर्थडे अंकल। हैप्पी बर्थडे अंकल। बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू कमलेश भाई, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे कमलेश भैया, हैप्पी बर्थडे डियर, हैप्पी बर्थडे पापा। Hello uncle, wishing you a very happy 60th birthday. It might be a first diamond jubilee, but you are real kind for all of us. Thank you. सर्वांनी मिळून कमलेश भावासाठी जो वेळात वेळ काढून व्हिडिओ सेंड केला, त्यासाठी मी आपल्या संपूर्ण परिवाराचे खूप मनापासून आभार मानत असतो. आपले स्नेह असेच माझ्यावर राहील हीच इच्छा व्यक्त करतो. जय हिंद.